तर हॅलो नमस्ते, मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी पण मजेत. तर बघा, घरी ना जनावरांना चारा न्यायचा होता, तर मग कडळ न्यायला आलेले. घरी घास आणि ते आहेत, पण जनावरं कसं गाईचं दुखत होतं, गाय घास खायला कानकूस करीत होती आणि ऊसाना बी तिचं दाबड दुखत होतं. 2-3 दिवसापासून ऊसच खात होती. चारा म्हणजे घास आणि तेच. आता सध्या काही चारा नव्हता घरी एवढा. कडळ ते केलेले आपण, पण आपलं कडळ अजून लहान आहे, खायजोगं नाही झालं अजून. त्यामुळे आम्ही कडळ विकत घेतलेला आहे गायला. हे बी कडळ काही एवढं बरोबर नाही, लय पतलं आहे, दाट नाही जास्त. पण आता काय, सध्या आता वाडे पण नाही, वाडेवालेच चालले गेलेत गावाला, त्यांच्या वाडे पण नाही. आता काहीतरी जनावरांना दुसरा चारा पण घालावा लागेल. गाय एक तादीचीच गाभण आहे, तिला मग नुसतं घासन त्यांनी बी नाही जमत. म्हटलं मग कडळ न्यावं गायला जनावरांना. ते दुसऱ्या गायनं बी, त्या बी गाभण आहे 4-4, 5-5 महिन्याची, मग त्यांना बी चारा लागतो. तर बघा, आल्यापासून एवढं काढलंय मी, अर्धी फडकी काढली, अजून पलीकडची बी काढायची आहे. 2 घेतल्यात आम्ही. पण कालचा उपास होता, आता 11 वाजत आलेत. जेवण करायचं होतं, पण ते म्हणे चल म्हणे आधी चारा काढून आणू म्हणे, मग परत उन्हाचा कटाळ येतो म्हणे चाराला. ते फवारा मारतात, कशाला टरबुजाला मारू राहिलेत वाटतं फवारा. आम्ही ते घरी पण फवारा मारतात आणि दुसऱ्याचा पण आला 1 एकर 2 एकर फवारा, तर दुसऱ्याचा पण मारून देतात 50 रुपये टाकीना. तर ते तिकडं समोर फवारा मारते टरबुजाला. ते मग तू तोपर्यंत कडळ काढ. तर मग आता कडळ काढते मी, उपसूनच घेते खालून. पाणी दिलेलं आहे, तर एखादा अर्ध जड जात आहे काढायला, तर मग ते खुडून काढते, विड्याने काढते, बाकीचे मग उपसूनच काढते. तर मस्त असं कडायच्या बाजून तिन्ही समोर तिकडं भुईमुग पेरलेलं आहे, तुम्हाला दाखवून मी नंतर. भुईमुग पण भरपूर असं 1-1.5 एकर कडळ आहे केलेलं, पण पातळच आहे. त्यांनी चाऱ्यासाठी केलं होतं का जेवरील केलं होतं काय माहिती, पण दाणे नाही जेवरील, दाणे सगळे खाल्लेले पाखरांनी. काही अजून ओरड्या त्या असं दाणे नाही त्याला एवढे. भरपूर असं कडळाचे बघा, इकडं सगळं कडळाचे. आणि इकडचे रानं आमच्या तिकडचं रानासारखे नाही, पाणी भर इकडचे असे ते बल्डासारखे राणे, असे हलक्यातले नसतात का तसे राणे. इकडं सगळं असं वाळलेलंच, इकडं काही जास्त हिरवं नाही. एकाच गावात आहे, पण इकडच्या भागात इकडे ना पाणी, गावाच्या पुढं पाणी कमी असते. तिकडे आम्हाला पाट नाही, पण नद्या दोन्ही साईडने, आणि आमच्या बोरला त्याला पाणी भरपूर आहे. विहिरी पण आमच्या अजून, विहिरीला पण पाणी, आम्हाला पाण्याची काही अजून टंचाई भागत नाही. तर मी इकडं पहिल्यांदा चालली इकडच्या भागाला, तर इकडं ना असं एकदम भकात झाले पारले उन्हाळ्याने. आमच्या इकडे तर हिरवगार दिसते. थोडंफार पाणी असेल तर त्यांनी काय, बाकीचे रानं मोकळीचे त्यांचे, एवढं जेवरीच दिसते. तिकडं थोडंसं भुईमुग केलेलं आहे वाटतं. तर चला, बाकीच पूर्ण काढून झाल्यानंतर मी परत ब्लॉग शूट करते. आता काढून घेते आधी, कारण की त्यांच्या कशा 4-5 टाक्या मारायचे. चारा काढून बसलेलं बरं. मस्त असं हे उगून आलेलं आहे, काय म्हणतात त्याला, भुईमुग उगलेला आहे. आणि त्यांची घर आहे तिकडं समोर. तर बघा, मी काढलंय कडळ बरं का. आता 2 फाटक्यात अर्धाल्या काढल्यात, पण काय वजं होणार नाही, कारण की इतकं लांबून न्यायचं म्हटलं वजं पण चांगलं जरा नेलं तर मग 2 दिवस परत न्यायचं काम नाही, असं न्यावं लागेल. कारण की भरपूर लांब आहे, 2-3 किलोमीटर आहे ना असं ना आमच्या घरापासून अंतर. तर मग आता अजून काढते मी समोर. ते समोर बाबळे तिथपर्यंत ज्वारीच्या फाडक्या बारीक बारीकच, लहान ट्रॅक्टरने पाडलेल्या आहे काय कोण. ज्वारी अशी बघा, बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला. तर बघा पुढं कसं दिसतं, एकदम असं इकडं असं भकात झाल्याने दिसतं. जास्त हिरवे रानं नाही तिकडं. आपल्या इकडं कसे सगळे, तर तिकडं आपल्या इकडं कसं आहे, सर्वकडं असं हिरवगार पूर्ण गावाचेच प्लॉट आहे. जिकडं बघता आणि तिकडं सगळे गावाचे किंवा चारा घास हे असं भरपूर आहे तिकडं. इकडे यांचे जिथं गाय ते दिसतात मला, पण त्यांना काही घास आणि ते काही दिसत नाही. ज्वारीचं कडळ आणि तेच घालतात काय कोण. तर अजून काढायचं आहे मला चारा. तर थोडं बसले पाणी प्यायला. तर बघा, एवढं काढलंय मी, तर अजून काढायचं आहे. तर काढते पटपट, कारण की कसं आता घरी पण जायचं आहे.
पोटाला भूक पण लागलेली आहे, तर मग जेवण बी करायचं आहे. तर कालचा उपास शिवरात्र, त्याच्यामुळं जरा भूक लागल्यावानी झाली. थोडेसे मी हरभरे ते भाजलेले गाठे आणलेले होते, ते खाल्लेत. इथं बसून थोडेसे राहील आणलेले होते तिथं. तर आता काढते बाकीचं, मग ते आल्याच्या नंतर दाखवते ब्लॉग पुढचा. त्यांचा पण फवारा उरकतच आलेला असेल. फवारा तिथंच ठेवला, काकडे बी काय तिथं आज उकणी बरं नाही आलाय ना, कावळ्या दिसते. तर बघा आलेत ते आता फवार मारून लागलेत कडा जमा करायला. तर आता बाकीच राहिलेलं उद्या नेऊ काही, एका दिवसात एवढं वाळायला चारा न्यायला बी नको. आणि तिकडं काकड्या होत्यात मस्त, त्यांनी मला काकड्या आणल्यात खायला बघा. कडावरती नेतात तिथं खाली ना नाली मोठी, तर त्याला वजन नेऊन बांधते तिकडं पुढं नेऊन कट्याचं. मी पण नेऊ लागते त्यांना. त्याच खाली इळा आहे बरं का, इळा आहे का पेंडी खाली. वज टाकून आलेत ते घरी. आता आता फवारा आणि मला न्यायला आलेत परत रिटर्न, कारण की वज ते काढताना काढलं मी, पण ते दिसत नव्हतं एवढं, पण चांगलं भरपूर मोठं असं वज झालं. आणि उद्या अर्धाला फटके राहिलेले आहे दोन्ही, ते आता उद्या नाही तर परवा दिवशी घेऊन जाऊ चारा संपन तवा. आणि आता जायचं आहे घरी. तर ते फवारा तिथं ठेवलेला होते त्यांच्या घरी, तर फवारा घेऊन येतात. तोपर्यंत मग मी बसले इथं सावलीत मोबाईल बघत. मग तिकडं उन्हात तिकडं कडामध्ये ऊन होतं, मग इकडं आले समोर रस्त्याला, आणि रस्त्याला येऊन बसले होते उन्हात. तर येते मी धुडकं बी आणलं होतं, म्हटलं जर लईच बारीक असला तर धुडक्यात बांधून न्यायचं. मग कसं बारीक म्हटलं मग गळून जातं ते दाव्याने बांधायला, पण नाही दाव आणलं मग त्यांनी उसासारखंच बांधून नेलं. येते ते आता मग जायचं आता घरी. इथून गेल्याच्या नंतर आंघोळ, मग जेवण, ते तर भरपूर वेळ लागेल. चला, मी एक काकडी खाल्ली आणि एक ठेवली आर्यांसाठी. पुढं सारखा थोडं मला एक तर कमी जाग्यात बसायला जमत नाही, मोकळं लागतं बसायला. चल काकडी घेतली का? मांडी घालून बैस काकडी खाईत बैस. तर बघा आलोय घरी, आंघोळ वगैरे केली मी, आणि आता जेवण करायला बसते. तर जेवणात मेनू काय काय मी तुम्हाला ते दाखवत्या. आम्ही दोघं मायले का जेवायला बसतो. त्याला दूध काला दिला चुरून, दूध चपाती चुरून दिली त्याला. आणि मी चपाती आहे, ही वाटाण्याची भाजी आहे, आणि काळी भाजी हरभऱ्याची, वरल्या हरभऱ्याची भाजी काळी. तर या जेवण करायला. चला तर बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.